बिलोलीत दर रविवारी डब्बा पार्टी, मुलांमध्ये आनंद, एकता आणि संस्काराचा संगम। आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात जेव्हा मुलं एकत्र खेळणं, हसणं आणि संवाद साधणं विसरली आहेत, त्यावेळी बिलोली येथील साईनाथ हनुमंतराव खंडेराय यांनी सुरू केलेला डब्बा पार्टी हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। बिलोली येथे दर रविवारी साईनाथ खंडेराय शाळेतील लहान मुलं मुलींसह एक आगळावेगळा उपक्रम राबवतात। डब्बा पार्टी या उपक्रमात मुलं स्वतः कांदे कापतात, मिरच्या, बटाटे, टमाटे आणि इतर साहित्य एकत्र करून स्वादिष्ट खिचडी बनवतात। या प्रक्रियेत सर्वजण एकत्र काम करतात, एकमेकांना मदत करतात आणि संघभावनेचा अनुभव घेतात। खिचडी तयार झाल्यानंतर सर्वजण देवाचं नामस्मरण करून श्लोक म्हणतात आणि नंतर आनंदाने डब्बा पार्टीचा आस्वाद घेतात। हा क्षण फक्त खाण्याचा नसून एकत्र येण्याचा, संस्कार रुजवण्याचा आणि आनंद वाटण्याचा असतो। या कार्यक्रमांमध्ये बालांचा समावेशच नाही तर त्यांच्या आई वडिलांचेही योगदान मोठं आहे। हे पालक आपल्या पाल्यांना अशा उपक्रमांसाठी बिनधास्तपणे 2-4 तासांसाठी मोकळीक देतात। आजच्या काळात मुलांना एकटं पाठवणं म्हणजे मोठा विचार करावा लागतो, पण या कार्यक्रमासाठी पालक स्वतः मुलांसाठी लागणारं साहित्य घेऊन त्यांना साईनाथ खंडेराय यांच्या उपक्रमात आनंदाने पाठवतात। या बाळांमध्ये जर आपण मिसळलं तर कुठलाही ताणतणाव विसरून जाईल असं हे वातावरण असतं। आजच्या डिजिटल युगात मुलं मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेल्याने मैदानी खेळ आणि मित्रमैत्रिणींसोबतचा वेळ घालवणं जवळपास थांबलं आहे। यामध्ये आपली चूक आहे, कारण आपणच आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवत नाही। या उलट जिल्हा परिषद शाळांमध्ये मैदान असतात, मुलं भरपूर खेळतात आणि खेळामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो। इंग्रजी शाळांमध्ये मात्र अभ्यासाचा ताण जास्त आणि खेळायला वेळ कमी असतो, त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडापणा आणि ताण वाढताना दिसतोय। साईनाथ खंडेराय यांचा हा उपक्रम पारंपरिक खेळ, एकत्र आणि संस्काराच्या संस्कृतीला पुन्हा जिवंत करणारा आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंशेटवाड।